नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया विधानसभेसंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे संभाव्य 25 उमेदवार ठरले। पक्षांतर्गत बैठकीत अंतिम निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती। तर अजित पवार बारामतीतूनच लढणार असं स्पष्ट। शिवसेना शिंदे गटाचीही 25 उमेदवारांची यादी जवळपास निश्चित। मुख्यमंत्री शिंदे 1 ते 2 दिवसात यादी जाहीर करतील असा अंदाज। मंत्री गुलाबराव पाटलांची माहिती। अजित पवार गटाच्या संभाव्य यादीत कोणतंही तथ्य वाटत नाही। जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू आहे। महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते एकत्र पत्रकार परिषद घेतील। चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। मवी आणि घटक पक्ष मिळून आम्ही किमान 170 ते 175 जागा जिंकू। शिंदे फडणवीस अजित पवारही खासगीत मवियाबाबत हाच आकडा देतील। संजय राऊतांचा दावा। अजित पवारांचे कट्टर समर्थक अनिल राक्षे आणि अमोल कोल्हेंची भेट। राक्षे तुतारी फुंकणार असल्याच्या चर्चांना उधाण। अनिल राक्षे खेड आळंदी विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक। लोकसभेत होतं तेच चित्र विधानसभेत मुंबईबाबत असेल। भाजपला विदर्भात 12 ते 13 जागाच मिळतील। संजय राऊतांचा दावा। संजय राऊतांचं वक्तव्य म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने। संजय राऊतांच्या जागांसंदर्भातील वक्तव्यानंतर प्रवीण दरेकरांची टीका। धनंजय मुंडे वळसेंची विदर्भातील मवियाच्या माजी मंत्र्यांना साथ। अनिल देशमुख सुनील केदारांच्या दबावामुळे मुंडे वळसे पाटलांकडून वेळ काढूपणा। आशिष देशमुखांचा आरोप। मित्रपक्षावर आरोप करून निवडणुका जिंकता येत नाही। महायुतीत मिठाचा खडा टाकू नये। अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाणांचा आशिष देशमुखांना उत्तर।